आम्हाला आज बोधली या लॉयल मेटल्स कंपनीमध्ये बोलवल्या होता. त्याच्यामध्ये विचारलं होतं कारण आम्हाला म्हटलं होतं की इंटरव्ह्यूसाठी या रिझ्यूम घेऊन या आपलं. तिथे गेल्यावर बघितलं तर इंटर्नशिप होते आणि इंटर्नशिप असं पण प्रशिक्षण म्हणून तर ते आम्हाला म्हणतात तर सिमेंट काम म्हणजे जे आमचं एज्युकेशन आहे एज्युकेशन सोडून सिमेंट काम लोहा काम ते करा म्हणतात. जे आमचं एज्युकेशन आहे टेक्निकल फील्डमध्ये BCom डिग्री ह्या गोष्टी सोडून दिल्या त्यांनी आमचं इंटरव्ह्यूसुद्धा घेतलं नाही ना रिझ्यूम घेतलं ना चेक केलं. सरळ म्हणतात की फक्त ते प्रशिक्षण करा आणि तेवढं घेऊन जॉब प्लेसमेंट द्या. आम्ही तुम्हाला 12 ते 14 हजार रुपयाची नोकरी देऊ. पण आमचं एज्युकेशन काय झालं आहे आम्हाला काय करायचं आहे ते ना विचारता ना बघता ते जॉबसुद्धा मिळत नाही ना करत आहे. तर लॉयल मेटल्सचं आमचं हेच म्हणणं आहे की आमचे जॉब आम्हाला द्या आमच्या एज्युकेशननुसार द्या आम्ही ते करू. सांगितलं त्यांनी म्हटलं होतं आम्हाला की सिमेंट कामं करा म्हणजे जे भित्ती गोटा परत ते विटा जोडणी विल्ड बाइंडिंग त्या गोष्टीचं मिस्त्री कामं. आमचं मागणी हेच आहे की आमच्या एज्युकेशननुसार आम्हाला वर्क द्या. आम्ही जे जे गोष्टी आहे आमच्या जिल्ह्यातले लोक आम्हाला फक्त वर्कर्स म्हणून ठेवले जातात तर ते वर्कर्स म्हणून न असता आम्हाला जे पोस्टिंग आहे ज्या आमचं एज्युकेशन आहे त्यानुसार पोस्टिंग द्या आणि त्यानुसार वर्क द्या. नाही राजकारण्यांकडे कोणाकडे गेलेलं नाही आम्ही. पण आमचं हेच म्हणणं आहे आमच्या याच्यानुसार वागत द्या. बघा जे स्थानिक लोक आहे आम्हाला स्थानिक लोकांना फक्त बेरोजगारी आणि ते रोजगार काय म्हणतात लोकांना फक्त खालच्या लेवलवरचे पोस्टिंग दिल्यासारखं होतं आहे. राज्य सरकारकडे हेच मागणं आहे आमचं की आमच्या पात्रतेनुसार आम्हाला रोजगार द्यावा. जे आम्ही करतोय जे आमचं एज्युकेशन आहे त्यानुसार आम्हाला रोजगार द्यावा.